जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी जे आहे आजपासून संप पुकारलेला आहे। या संपामध्ये शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतलेला आहे। मात्र ज्येष्ठ शिक्षण तज्ञ हिरंब कुलकर्णी सर या संपामध्ये सहभागी झालेले नाही, त्यांच्याशी बोलणार आहोत। आपण संपामध्ये सहभागी झालेले नाहीयेत, काय नेमकी भूमिका आहे? मी माझ्या संपूर्ण शिक्षकाच्या आयुष्यात कधीच कोणत्या संपात सहभागी झालो नाही। मी एकटा शाळेमध्ये थांबतो आणि दिवसभर विद्यार्थ्यांचं मनोरंजन किंवा अभ्यास घेत राहतो। तर त्याप्रमाणे आज सुद्धा विद्यार्थी शाळेमध्ये आले तर विद्यार्थी मोठ्या आशेने शाळेत आल्यानंतर त्यांना घरी पाठवणे योग्य नाही आणि म्हणून आम्ही जे काही विद्यार्थी आले त्या विद्यार्थ्यांना मी आणि माझे सहकारी श्री खुरंगे सर पर्यवेक्षक आम्ही दोघं जण मुलांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एंगेज करतोय, त्यांना गोष्टी सांगतोय, गाणे म्हणतोय, त्यांच्यावर खेळ घेतोय। आता स्मरणशक्ती स्पर्धा त्यांची घेणार आहोत। तर अशा प्रकारे आम्ही मुलांना आज वेगळ्या प्रकारचे हे करणार आहोत। तर मला असं वाटतं की संपाच्या मागण्या योग्य अयोग्य याच्यावर पेक्षा विद्यार्थ्यांना वेठीला धरू नये अशी माझी भूमिका आहे। याचं कारण असं की विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान आपल्या मागण्यांसाठी कधी करायची गरज नाही आणि म्हणून शिक्षक संघटनांनी वेगळी माध्यमं जी आंदोलनाची आहेत, ते आमरण उपोषणापासून वेगवेगळी असतील, ती वापरली पाहिजेत, परंतु विद्यार्थ्यांना वेठीला न धरता वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं असं मला वाटतं। आज किती विद्यार्थी आले, त्यांना कशा पद्धतीचा आजचा दिवस? आता आमच्या शाळेत साधारणपणे 600 मुलांपैकी 175 साधारणपणे 150 पावणे 200 मुलं आज आलेली आहेत। पण मुलांना पण त्याच्यामध्ये गंमत वाटते, म्हणजे मुलं आनंद घेत आहेत आणि आता खेळ झाले, गाणी झाली, आता स्मरणशक्ती स्पर्धा त्यांची होईल आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मजा वाटते। मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत ते जुने पेन्शनची मागणी करतायत, त्या मागणीबद्दल आपलं नेमकं काय मत आहे? त्याच्याबद्दल खरं तर एबीपी माझ्यावर माझी सविस्तर मुलाखत आहे। मला असं वाटतं की या देशामध्ये सगळ्यांनाच पेन्शन मिळालं पाहिजे, म्हणजे फक्त शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांनाच नाही तर अगदी असंघटित कामगार असतील, मजूर असतील, या प्रत्येकालाच वृद्धापकाळामध्ये पेन्शनची गरज आहे। परंतु आपली सध्याची जी अर्थव्यवस्था आहे, आज 60% पेक्षा जास्त खर्च प्रशासनावर या सगळ्या याच्यावर होतोय, तर त्यामुळे ती प्रॅक्टिकल होत नाहीये। तर त्यासाठी आत्ताच्या जे काही स्थिरावलेले कर्मचारी आहे यांनी त्याग करायची गरज आहे अशी भूमिका मी एबीपी माझाची जी मुलाखत घेतली होती तर त्याच्यामध्ये मांडली होती। आणि म्हणून मला असं वाटतं की या देशामध्ये 50,000पेक्षा कोणालाच जास्त पेन्शन असणार नाही, अशा पद्धतीनं पेन्शनला सील लावण्याची गरज आहे। याचं कारण असं की काही काहींना अगदी 1.25 लाखाचं पेन्शन मिळतं आणि काही आमचे जे बिचारे जे आज नवीन कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन पण नाही। तर पेन्शन आणि पगाराला कुठेतरी सिलिंग केलं तर मग आहे त्या खर्चामध्ये आपण इतरांना न्याय देऊ शकू, म्हणून आहे ती भाकरी सर्वांमध्ये वाटण्याची गरज। एकंदरीत जर बघितलं तर जुने पेन्शन योजना जी आहे तर ती लागू झाली पाहिजे, त्याला कुठेतरी मर्यादा जी आहे तर ती आली पाहिजे। मात्र ही मागणी मागत असताना कुठेतरी विद्यार्थ्यांचं जे आहे तर ते नुकसान होऊ नये शैक्षणिक अशी भूमिका जी आहे तर ती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिक्षण तज्ञ हिरंब कुलकर्णी सर यांनी व्यक्त केली आहे। सुनील बोंगळे, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।